नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी आणि भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे। भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का, माजी मंत्र्याचा भाजपला रामराम। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, भाजपने जे महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण केलं ते सर्व महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं। शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला, अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण करून जणू भाजप आता महाराष्ट्रातील जनतेच्या नजरेतून उतरायला लागले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना महाराष्ट्रामध्ये करावा लागला, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांना मोठं घवघवीत यश महाराष्ट्रात मिळालं। त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक नेते आता या दोन पक्षामध्ये पक्षप्रवेश करू इच्छित आहेत। केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। या घटनेला महिना होत नाही तोच माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर यांनी भाजपची साथ सोडली। एका पाठोपाठ एक नांदेड जिल्ह्यातील दोन नेत्यांनी विधानसभेआधीच सीमोल्लंघन केल्याने भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नेते जर भाजपला सोडचिठ्ठी देत राहिले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं काय होणार, आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।